वळूयात रामनवमी संदर्भातल्या बातमींकडे। आज देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। सगळीकडे मोठ्या उत्साहात रामनवमी ही साजरी केली जाते। राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईच्या वडाळा इथल्या राम मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलेली आहे। यंदा सुमारे 10,000 भाविक हे दर्शनाला येतील असा अंदाज सुद्धा वर्तवला गेलाय। नागपूर नगरीचं ऐतिहासिक वैभव असलेल्या पोदारेश्वर राम मंदिरात शोभायात्रा सुद्धा निघणार आहे। शोभायात्रेचं यंदाचं 58वं हे वर्ष आहे। तर तिकडे बुलढाण्यामध्ये सुद्धा रामनवमी निमित्तानं शेगावमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। मंदिरावर विद्युत रोषणाई अशी करण्यात आलेली आहे। शेकडो दिंड्या शेगावमध्ये दाखल झालेल्या आहेत। सकाळी 7 वाजता आरती होऊन सोहळ्याची सुरुवात सुद्धा झाली आहे। तर यवतमाळमध्ये सुद्धा बोरगाव इथं श्रीरामाच्या मंदिराला आगळी वेगळी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे। त्यामुळे भाविकांची इथे सुद्धा रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। आज रामनवमीच्या निमित्तानं देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण सगळीकडेच पाहायला मिळतंय आणि त्याचप्रमाणे वडाळा इथं राम मंदिरात सुद्धा भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। जय श्रीरामचा जयघोष सर्वत्र दुमदुमून गेलेला आहे। यंदा सुमारे 10,000 भाविक दर्शनाला येतील असा अंदाज मंदिर प्रशासनाकडून सुद्धा व्यक्त करण्यात येतोय आणि तशी व्यवस्था सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। आणि याच राम मंदिरातून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। रामनवमीच्या निमित्ताने आज देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। सध्या आपण मुंबईच्या वडाळा येथील राम मंदिरामध्ये आहोत। माझ्या मागे आपण संपूर्ण वातावरण बघू शकता। राम मंदिरामध्ये खरं तर सकाळपासूनच भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर यंदा एकूणच 60वं वर्ष आहे आणि त्याच्यामुळे यंदाचं वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम जे ते मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे। आरतीचं देखील आयोजन यावेळी मंदिराच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत। दरवर्षी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाते आणि त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी जवळपास 10,000पेक्षाही जास्त भाविक येतील असा अंदाज जो आहे तो मंदिर प्रशासनाला आहे। पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी भाविक आहेत आणि भाविकांच्या मुखात आपण बघतो की एक जय रामाचा जो घोष आहे तो चालू आहे। आणि या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आज दिवसभर अशाच पद्धतीने विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। खरं तर मुंबईभरातून अनेक भाविक जे आहेत ते रामनवमीच्या निमित्ताने या मंदिरामध्ये येत असतात आणि भाविकांना चांगल्या पद्धतीने दर्शन व्हावं या संपूर्ण जी व्यवस्था आहे, त्यांची जी सोय आहे ती मंदिराच्या वतीने करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन नितीन बोदाळेसह मी रुपाली बडवे।